कवितेचं नाव आहे बिबटेश भाऊ. बिबटेश भाऊ. पोट भरेना जंगलात, पोट भरेना जंगलात, प्रश्न पडला काय खाऊ. पोट भरेना जंगलात, प्रश्न पडला काय खाऊ. पोटासाठी शहरात पण येऊ लागला बिबटेश भाऊ. झाडं तुटली, झाडं तुटली, जंगलं लुटली, झाडं तुटली, जंगलं लुटली, आसरा संपला कुठे राहू. झाडं तुटली, जंगलं लुटली, आसरा संपला कुठे राहू. पत्ता शोधत घराचा शहरात आला बिबटेश भाऊ. पत्ता शोधत घराचा शहरात आला बिबटेश भाऊ. शिकार नाही जंगलात, शिकार नाही जंगलात, जळली झाडे वणव्यात. शिकार नाही जंगलात, जळली झाडे वणव्यात, शोध घेत भक्ष्याचा फिरू लागला बिबटेश भाऊ. शोध घेत भक्ष्याचा फिरू लागला बिबटेश भाऊ. माणसं माणसात राहिली नाहीत, माणसं माणसात राहिली नाहीत, मी तरी माणसात का राहू. माणसं माणसात राहिली नाहीत, मी तरी माणसात का राहू. माणसं बघून जंगलात पळतो, माणसं बघून जंगलात पळतो, घाबरलेला बिबटेश भाऊ. माणसं बघून जंगलात पळतो, घाबरलेला बिबटेश भाऊ. आणि शेवटी कुठून त्याला कळलं आता आपला एन्काउंटर होणार आहे. एन्काउंटर करणार आहेत, एन्काउंटर करणार आहेत, घाबरून आता कुठं जाऊ. एन्काउंटर करणार आहेत, घाबरून आता कुठं जाऊ. गुपचूप मग पोलीस चौकीत, गुपचूप मग पोलीस चौकीत सरेंडर झाला बिबटेश भाऊ. सरेंडर झाला बिबटेश भाऊ. धन्यवाद. धन्यवाद सर. मी मगाशी जसं म्हटलं की कवीची नजर कुठं कुठं जाते. बिबट्यावर कविता लिहावीशी वाटणं आणि ती सुचणं या काळात किती महत्त्वाचं आहे. नाहीतर आमच्या राजकारण्याला वेगळं सुचते. 1 कोटी शेळ्या सोडा म्हटलं. मला प्रश्न पडायला लागला, बिबट्याला किती शेळ्या मिळतील त्यातल्या.